गिरीश महाजन यांच्या कार्यालयामध्ये 350 फाईल पडून आहेत. राऊत यांनी आरोप केलाय, व्यवहार झाल्याशिवाय फाईल्सवरती सही होत नाही. महाजन फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलाय. ऐकलं ते मला नाच वगैरे म्हणतात. ठीक आहे, मी शिवजयंती असली की निश्चित तिथे लेझिम खेळतो, ढोल वाजवतो, नाचतो. आंबेडकर जयंतीला आपण पाहिलं, प्रत्येकाला मी लेझिम खेळतो आहे ना. श्रीरामनवमीला सुद्धा आपण बघितलं असेल, मी भगवा झेंडा घेऊन नाचतो. यात वावगं काय? त्यात वावगं काय? आणि मी जर म्हटलं की तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचलं, तर मग तुम्ही त्यांना काय म्हणणार? माझ्याकडे क्लिप आहे ना. तसं आपल्याला चालेल का? पण मी इतक्या खालच्या थराला जाणार नाही. माझी जीभ अशी कधी घसरत नाही. आणि म्हणून मला वाटतं नैराश्यातून हे बोलतायत. देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलं आहे, त्यातले एक साधू संत गिरीश महाजन आहे. याला खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक घेऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते. त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल हे जे ईडी पीडित जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला. लक्षात घ्या, म्हणजे त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत.